खेकडा सापडलेला आहे मस्त. आता हा काळा काळा खेकडा सापडलेला आहे मला जंगलामध्ये, बघू शकता किती भारी आहे. ए खेकड्या सापडलास ना, आता कसा जात होतास बिळामध्ये. चल चल, आपण आज एक ऑफ बीट प्लेसला भेट देणार आहोत, जिथे असणार आहे फक्त जंगल सफारी आणि निसर्गाचा मनमुराद आनंद आम्ही आता घेणार आहोत. तर चला तर तुम्हाला दाखवते. या सकाळचे 7 वाजलेत मंडळी आणि आम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात आहोत. ढग जे आहेत ते डोंगराला स्पर्श करतायत आणि ह्या पांढऱ्या शुभ्र ज्या धारा आहेत पावसाच्या, ते वॉटरफॉल बनून असे कोसळत आहेत आणि ही सगळी हिरवळ जी आहे ती सृष्टी एकदम फुलून आलेली आहे. अति पाऊस झालाय त्याच्यामुळे हे बघा धसलं इथे. तर वाटेमध्ये सगळं असं माती माती आलेली आहे. आम्ही चाललोय सकाळी सकाळी असल्या या जंगली वाटेमध्ये. जंगलात ही भटकी भ्रमंती करत करत आम्ही आता एक सुंदर ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हा वॉटरफॉल वरून खूप आम्हाला म्हणजे दुरून ना मोठा दिसत होता, पण आता आम्ही जवळ आलो तर म्हणजे खालून पडतोय, पण एकदम भारी वाटलं. चला बघूया. सकाळी सकाळी जंगलात आलोय आणि या हातावरचं मच्छर आणलं की या हातावर बसते आणि या हातावरचं आणलं की या हातावर बसते. तर एवढे मच्छर आहेत. तर सकाळी जेव्हा आपण जंगलात भ्रमंती करतो त्यावेळेस थोडासा मच्छरांचा जास्त हे असतो वावर, तर ओडमास वगैरे लावून यायचं. आणि आता हा खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, वानर भेटलेली होती आता आम्हाला. तर खरंच हे जे वातावरण आहे, भलेही मच्छर चावू दे आम्हाला, पण ह्या वातावरणापुढे सगळे दुःख नष्ट आहेत, कष्ट संपलेले आहेत. अजून एक छोटासा ओढा लागलाय, जास्त भरून नाही वाहत, पण याचं खालचं जे दृश्य आहे ते एकदम भारी वाटतं बघायला. चला पुढे बघू अजून काय काय आहे. वाट तर इतकी सुंदर आहे ना. ही मजा असते जंगलामध्ये म्हणजे ना. शेवाळलेले दगड आहेत आणि हे मस्त वाहतं पाणी आणि हा रस्ता दोन वाटा लागलेल्या आहेत. आता कुठल्या वाटेने जावं हा प्रश्न आहे. इकडे एक वाटा आहे, इकडे एक वाटा आहे आणि दोन्ही वाटा तेवढ्याच मळलेल्या आहेत, म्हणजे तेवढेच वापर झालेला आहे दोन्ही वाटेचा. तर आता मी खालची वाट आम्ही पकडतो, पुढे काय काय भेटतं वाटेत बघू. आता माझे एकदम प्लेन असं कलर होता हाताचा आणि आत्ता बघा कसा लाल 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 झालाय. बघा सकाळी सकाळी कसा मस्त कलर आला माझ्या हाताला. ही सागाची कृपा आहे, सागाची कृपा. चला परत 2 रस्ते लागलेत. आता कुठे जाऊ मी, कुठे कुठे जाऊ. इकडे गेलो तर खाली दरीत जातो, वर गेलो तर वाट भेटत नाही. सगळे मच्छर खायला लागले सकाळी सकाळी. कुठे जाऊ गाईज. थोडी थोडी म्हणजे तुटकाची वाट आहे. तर आता हीच वाट मी निवडलेली आहे, कारण की आपल्याला साध्या वाटा निवडायला आवडत नाही, आपल्याला फार अवघड वाटच निवडायला आवडतं. हे आपले वाटत साफ नको निवडायला. मला हळदीचं फूल सापडलं. दगड गोटे आणि हे हळदीचे फूल. ही जंगली हळद. ही कुठल्याही ट्रेकला गेली तरी आपल्याला ही भेटते. हे ओळखीचं प्लेस आहे, सगळ्यांचं ओळखीचं ठिकाण आहे. हे झाड आहे सगळ्यांच्या ओळखीचं. काय सुंदर वाटतं, एकदम निवांत. सकाळ होऊन गेली, दिवस उजळून गेला, सगळीकडे लख्ख प्रकाश पडलाय, पण ह्या जंगलाची जी घनता आहे ती जरा जास्त आहे, त्याच्यामुळे अजूनपर्यंत अंधार आहे. मस्त झाडी आहेत आणि सगळी झाडं भिजून अशी काळी काळी झालेली आहे. रस्ता भटकलोय गाईज आणि मच्छर खाऊन टाकतायत आम्हाला. आता माझी मेहंदी रंगलेली आहे खूप आणि मी आता इथे छोटे ओढायला आम्हाला ओढा भेटला मस्त.
हटा ध्यान गई जान हे रे. चलो चलो गाईज, रस्ता चुकीचा निवडलेला आहे आम्ही आणि आम्हाला यावं लागलेलं आहे. हे बघा, हे इथून आलोय, सगळे दगड घसरत होते फार, आम्ही जीव वाचून चुकून आलोय आम्ही. आणि आत्ता इथे आम्हाला हे असले पाईप दिसत आहेत टाटा पॉवरचे, दोघी मी आणि माझी मैत्रीण आहे. हिला पार मच्छरांनी खाऊन टाकलेले आहे आता सध्या, एवढे मच्छर खाऊन टाकले. तर अशा पद्धतीने आम्ही आता पोहोचलो इथे पठार भागावर. वरून आले, एवढं वरून मंकी हिल वरून आले. सरळ रस्ता इथे चुकलोय आम्ही, खाली इथे चुकलोय आम्ही. ते खाली जे दगड टाकलेत ना, ते सगळे दगड चालत आलो. एवढी भीती वाटत होती ना, काय सांगू. हा रस्ता तुम्हाला सरळ पुढे जातो, ठक्कर बाडवी आता रो हाऊस ना, हा सरळ हा रस्ता. किती लोक चालवायचं रे, लोक चालवलं की फसतो. वर आलोय आणि वर आल्यानंतर ते असं सुंदरचं पठार भाग झालं अजूनपर्यंत पुढे आहे. आणि ह्या साईडला जे आहे ते मंकी हिलचं डोंगरकडा आहे सगळं मंकी हिलचा. तर तो पुढच्या बाजूने गेला तुम्ही तुम्हाला दाखवते, पूर्ण धोक्यामध्ये लपला आता पुढे चला. आणि पुढचा रस्ता हा असा डोंगराच्या कडेपर्यंत आहे. मंडळी, सकाळ सकाळची ही गर्द जंगलातली, खळखळणाऱ्या ओढ्यांची आणि सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र धबधब्यांची आणि अनेक वाटा आपल्याला चुकवणाऱ्या या पायवाटांची ही भ्रमंती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.